नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न ॲट होम या यूट्यूब चॅनलमध्ये मी तिलकेश्वर शिरसाट आपलं सहर्ष स्वागत करत आहे। बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओजमध्ये आपण मसावी लसावी शिकण्यापूर्वी हे आलंच पाहिजे याविषयी परिचय करून घेतलेला आहे। नेमकं काय आलं पाहिजे तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या, त्या आपल्याला आल्याच पाहिजे। उदाहरणार्थ बघा, मसावी लसावी त्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लीस्ट कॉमन मल्टिपल, 2 शब्द खूप महत्त्वाचे, फॅक्टर आणि मल्टिपल। यालाच आपण काय म्हणतोय, डिवायझर आणि मल्टिप्लाय, विभाजक आणि विभाज्य। आता विभाजक कसे शोधायचे याविषयी आपण भागाकाराचा वापर करून आपण विभाजक कसे शोधायचे याची माहिती घेतलेली आहे। यानंतर विभाज्य कसे शोधायचे, तर गुणाकाराच्या फटीमध्ये आपण विभाज्य शोधतो। त्याचबरोबर मूळ अवयव कसे शोधायचे याविषयी परिचय करून घेतलेला आहे। तर आज आपण मसावी व लसावी याचा भाग 1 मध्ये मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF महत्तम सामायिक विभाजक, सामायिकला आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे साधारण असंही म्हणतात, महत्तम साधारण विभाजक। आता मसावी करण्यासाठी आपल्याला मूळ अवयव शोधणे, फाइंड आउट प्राइम फॅक्टर। त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी, हा मसावीचा देखील बेस असतो, म्हणून अगोदर आपण मसावी शिकण्या अगोदर आपण समसंख्या म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत। समसंख्या म्हणजे काय, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 8, 6 हे यापैकी कुठलाही अंक असेल तर ती संख्या सम असते। अर्थात 2 ने पूर्ण भाग जाणारी संख्या ही समसंख्या असते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची संख्या ती म्हणजे विषम संख्या। अर्थात समसंख्या माहित झाली म्हणजे विषम संख्या कोणत्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही अंक असेल तर ती संख्या ही विषम संख्या असते। आता पुढे जाऊया, मसावी काढताना मसावी लसावी शिकण्यासाठी आपल्याला मूळ अवयव, त्यालाच प्राइम फॅक्टर असे म्हणतात। व्हॉट इज प्राइम नंबर, ज्या संख्येच्या एक व ती संख्या एवढे 2च विभाजक असतात। ती संख्या ही मूळ संख्या असते। उदाहरणार्थ 3, 11, 7, 29, 19 या संख्या मूळ संख्या आहे। कोणत्या संख्या आहे, मूळ संख्या आहेत। आता मित्र हो, मूळ संख्या, समूळ संख्या, समसंख्या, जोडमूळ संख्या याचा परिचय इयत्ता 6वी मध्ये आपल्याला झालेला आहे। तरी पण एक उजळणी म्हणून आपण मूळ संख्या, समूळ संख्या, विषम संख्या ह्या कशा शोधायच्या, तर मागच्या वर्षी 6वीला 1 ते 100 पर्यंतच्या सर्व अंक लिहायचे। त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला ह्या ज्या कन्सेप्ट आहे, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या काय आहेत हे अगोदर समजून घ्यायला पाहिजे। आपण आता पाहतोय, ज्या संख्येच्या
1 व ती संख्या एवढे दोनच विभाजक असतात, त्या ह्या मूळ संख्या असतात. कोणत्या असतात? मूळ संख्या. उदाहरणार्थ 3, 11, 7, 29. आता उदाहरणार्थ 11. 11चे दोनच विभाजक आहे, ती संख्या आणि 11. 1 आणि ती संख्या. मित्रहो, 1 ही कोणत्याही संख्येची 1 ही विभाजक असते. अर्थात 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. असा नंबर आहे, तो मूळही नाही, संयुक्तही नाही, समही नाही आणि विषम नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यानंतर पुढची जी मूळ संख्या आहे त्याचा परिचय करून आपण घेणार आहोत. आता 2 पासून ते 1 व ती संख्या एवढे दोनच विभाजक असतात, ती मूळ संख्या असते. आता मूळ संख्या माहिती आहे आपल्याला, कशा शोधायच्या? आता 2 पासून ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे, किंवा 2 पासून ते 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. आता लक्षात घ्या, 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 15 मूळ संख्या आहे. किती आहे? 15 मूळ संख्या आहे. ते लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 50 ते 100 या 10 मूळ संख्या आहेत. किती आहे? 10 मूळ संख्या आहे. 15 आणि 10 म्हणजे 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 25 मूळ संख्या आहे. किती आहे? 25 मूळ संख्या आहे. आता 100च्या पुढे आणखीन अनंतापर्यंत मूळ संख्या आहेतच, परंतु आपल्याला याचा परिचय पाहिजे. साधारणतः आपण 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 15. 50 ते 100 हे किती आहेत? 10. असे एकूण 25 मूळ संख्या. 51 पासून म्हणजे 50 ते 100 पर्यंत 10 असे एकूण 25 मूळ संख्या आहेत. यानंतर आपण मूळ संख्या म्हणजे काय हा संबोध आपण क्लिअर केला. यानंतर मूळ संख्येचे अर्थात देखील प्रकार आहेत. पहिला पाहणार आहोत आपण सहमूळ संख्या म्हणजे काय. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 संख्येचा सामायिक विभाजक, इथं 2 संख्येचा विचार करायचा. ज्या 2 संख्येचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो. 1 ही संख्या असते. त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ असतात. हे बघा, ज्या 2 संख्येच्या सामायिक विभाजक फक्त 1 ही संख्या असते त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. आता 2 संख्या कोणत्या? आता हे पाहूया, एक उदाहरण पाहूया. 10 आणि 21. आता 10 जरी मूळ संख्या नसेल, या दोन्ही संख्या मूळ संख्या नाही, परंतु या 2 संख्येचा विचार करता. आता 2 संख्येच्या सामायिक विभाजक फक्त 1 ही संख्या असतो.
त्या संख्या एकमेकीच्या समूळ असतात. उदाहरण आपण 10 आणि 21 यांचा परिचय करून घेणार आहोत. आता 10 आणि 21 विभाजक 1, 2, 5 आणि 10. त्याचप्रमाणे 21 ची विभाजक 1, 3, 7 आणि 1. यांची विभाजकाची यादी केल्यानंतर 1, 2, 5 आणि 10 हे 10 चे विभाजक आहे. 21 चे विभाजक 1, 3, 7 आणि 21. यांच्यामध्ये एक जर सोडला तर दुसरा कोणताही कॉमन विभाजक नाही. यांच्यामध्ये सामायिक विभाजक नाही. म्हणजेच यांचा जो सामायिक विभाजक आहे तो आहे 1. किती आहे? 1. अर्थात ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक फक्त एक ही संख्या असते त्या संख्या एकमेकीच्या समूळ असतात. 3 आणि 8. आता 3 चे फॅक्टर पाडले किंवा 3 चे अवयव पाडले, 8 चे जर आपण मूळ अवयव शोधले तर यांच्यामध्ये फक्त एक ही कॉमन संख्या आहे. म्हणजेच ही संख्या समूळ असतात. या दोन्ही एकमेकीच्या समूळ असतात. उदाहरणार्थ 11 आणि 13. 11 आणि 13 ह्या देखील समूळ आहेत. दोन संख्या हे एकमेकीच्या समूळ आहेत. त्यानंतर 29, 31 ह्या देखील कशा आहेत? समूळ आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. अर्थात जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर. ज्या दोन मूळ संख्येतील फरक जोडमूळ संख्या इंग्लिश मध्ये त्याला ट्विन प्राईम जोडमूळ. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्विन प्राईम नंबर? ज्या दोन मूळ संख्येतील फरक, ज्या दोन मूळ संख्येतील फरक दोनचा असतो त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ अर्थात ट्विन प्राईम नंबर. काय म्हणता? ट्विन प्राईम नंबर. जोडमूळ. याचे उदाहरण पाहूया. 3 आणि 5 या दोन्ही संख्या जोडमूळ संख्या आहेत. यांच्यातला फरक जर काढायचा असेल, 5तून 3 गेले किती येतो? 2. किंवा 5, 4 आणि 3, 4 आणि 5 यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 2चा फरक काढण्यासाठी सरळ वजाबाकी करायची. अर्थात ज्या दोन मूळ संख्येतील फरक हा 2चा असतो त्या मूळ संख्या जोडमूळ असतात. इंग्लिश मध्ये त्याला ट्विन प्राईम नंबर असे म्हणतात. पुढचा सर्वात महत्वाचा घटक आहे. आतापर्यंत आपण समसंख्या कोणत्या असत्या, विषम संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, समूळ म्हणजे काय, जोडमूळ म्हणजे काय याचा परिचय करून घेतलेला. पाडणे, शोधणे. या अगोदर आपण मसावी लासावी शिकण्यापूर्वी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामध्ये आपण मूळ अवयव कसे पाडायचे याचा थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. शास्त्रज्ञ युक्लिड
जसं इतर विज्ञानामध्ये इतर शास्त्रज्ञ असतात, गणितामध्ये देखील शास्त्रज्ञ असतात, त्यांना गणिती अशी म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याकडेही होते गणिती, भास्कराचार्य असेल, आर्यभट्ट असेल. त्याप्रमाणे जगाला युक्लिडचं देखील फार मोठं योगदान. कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात मांडता येते. यानंतर आपण संख्येचे मूळ अवयव फॅक्टरायझेशन कसं पाडायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. आता दोन पद्धती आहे गणितामध्ये, उभी मांडणी, आडवी मांडणी. उभी मांडणीला व्हर्टिकल अरेंजमेंट असे म्हणतात. काय म्हणतात? व्हर्टिकल अरेंजमेंट. उभी मांडणी. आणि इंग्लिशमध्ये याला आडव्या मांडणीला म्हणतात हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. या दोन पद्धतीमध्ये आपल्याला मूळ अवयव शोधले जातात. उदाहरणार्थ 32 या संख्येचे उभ्या मांडणीने कसे मूळ अवयव शोधायचे, आडव्या मांडणीने कसे शोधायचे याविषयी माहिती पाहणार आहोत. आता उदाहरणार्थ आहे 32 जसा भागाकार आपण करतोय तसा फक्त त्याचं उत्तर हे खाली लिहायचं असतं. ही एक पद्धत आहे. आता 2चं चांगलं निरीक्षण करा. आता 32 आहे, एकच स्थानी किती आहे? 2, म्हणून हिला अगोदर 2 ने भाग देऊया. बे 12. याला कितीला जाईल? पुन्हा 16 देखील 2 ने. 16, 8, 4. ही झाली व्हर्टिकल अरेंजमेंट उभी मांडणी पद्धतीने. असं लिहायचे पुन्हा 32 चे अवयव 2 पुन्हा करून बघूया. 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. आडव्या मांडणीने आडवी मांडणी देखील सोपी आहे. पहा आता 32 या संख्येला एकक स्थानी आहे 2, म्हणजे 2 ने भाग देऊया. आता 2 ने भाग दिल्यानंतर किती होतात? 16. आता या 16ची देखील फोड करायची आहे. 2 गुणिले 8 16. 8चे देखील काय होईल? 1 2 4. 8चे देखील 2 8. या 4चे देखील फोड होईल. 2 गुणिले 2 गुणिले 2 2 2 4. म्हणजेच 32 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 सगळ्याचा गुणाकार करा 32 येईल. अशा पद्धतीने दोन पद्धतीने आपल्याला मूळ अवयव शोधता येतात. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मसावी कसा काढायचा याकडे आपण वळूया. आतापर्यंत लक्षात आलं असेल मसावी म्हणजे काय? महत्तम साधारण विभाज्य. आणि लसावी म्हणजे काय? की लघुत्तम साधारण विभाज्य. काही उदाहरणांचा सराव आपण पाहूया. मसावी काढणे, प्रत्यक्ष मसावी. 25 व 40 यांचा मसावी काढा. 2 पद्धती आहेत. आता उभ्या मांडणीने आपण काय करूया आणि आडव्या मांडणीने दोन्हीने पाहू. 25 चे अवयव पाडा. 25 या संख्येचे निरीक्षण करा.
यासाठी आपल्याला कसोटी येणे आवश्यक आहे. कसोटी जर आलं तर आपल्याला लवकरात लवकर कॅल्क्युलेशन जमतं. 5 5 5 25. 25 चे अवयव किती आले, फॅक्टर किती आले, 5 गुणिले 5 आणि 40. 40 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येनं कोणत्या मुळावयानं जाईल तर 2 ने, कारण एकक स्थानी 0 आहे. 2 दोन्ही 4, 0 म्हणजे 20 दोन्ही 40, 2 10 20, 2 ना भाग द्या 10 ला किती येते 5, 5 1 5. बघा दहाचे आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. यांना आपण एका खाली एक घेऊया. आता 25 चे अवयव 5 गुणिले 5. 10 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. दोघांचे अवयव आपण पाडलेत. आता निरीक्षण करूया. यामध्ये दोन्ही 25 आणि 10 मध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे, कॉमन मूळ संख्या कोणती आहे. आता इथं विचारा 5, इथं 5 आहे, इथं 5 आहे का, आहे, पुढं आहे, म्हणून त्याला असं गोल करूया. पुढचा अजूनही 5 आहे पण इकडं 5 नाही, इथं 2 आहे पण इकडं 2 नाही. अर्थात 25 आणि 10 यांचा मसावी दोघांचा आहे. किती आला 5. अशा पद्धतीने आपण भागाकार पद्धतीनं किंवा आडव्या पद्धतीने अर्थात गुणाकारानं भागाकारानं आपण मसावी काढू शकतो. यानंतर आणखीन एक दुसरं उदाहरण घेऊया. 3 अंकी संख्या असेल तर कशी मसावी काढायची. बेचाळीस 45 आणि 48. 42 45 आणि 48. तर तिन्ही संख्या सेपरेट आपल्याला फॅक्टर पाडण्यापेक्षा आपण काय करूया, त्या तिन्ही संख्या खाली घेऊया. 42 45 आणि 48. याचा भाग देऊया. आता या तिन्हींचा जर विचार केला तर असे आता 2 ने 42 जाईल पण 45 नाही 48 जाईल. म्हणून तिन्ही संख्येला अशी संख्या निवडायची, असं मूळ अवयव शोधायचा की लहानात लहान की ते तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. आता साहजिकच 4 आणि 2 6, 4 आणि 5 9, 8 आणि 4 12, म्हणजे यांचा जो मूळ अवयव येईल तो किती येईल 3. 3 ने भाग द्या. 3 1 3, 3 चौक 12, 14 त्रिक 42. पुन्हा 3 ने 45 ला भाग द्यायचा. 3 1 3, 3 5 15, 15 त्रिक 45, 48. 3 1 3, 3 7 18. आता 14 15 आणि 16 यांना काही म्हणजे एका कॉमन नंबरने किंवा एका मूळ अवयवाने भाग जात नाही. इथं आपल्याला सांगतो म्हणजे साहजिकच 42 45 आणि 48 यांचा मसावी किती आला, मसावी आला 3. जो उभ्या याच्यामध्ये असतो तो मसावी असतो. आणखी एक पुढचं उदाहरण पाहूया. 18 32 आणि 48. 18 या तिन्ही संख्येचा मसावी काढायचा आहे. आता सर्व तिन्ही संख्या आपण एका लाईन मध्ये अर्थात या टेबल मध्ये घ्यायचे आहे. वर लिहायचे 18
32 आणि 48. या तिन्ही संख्येचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे. 18, 32 आणि 48. आता बे 2 ने भाग जाईल, 3 ने जातो, परंतु अगोदर आपण 3 ने 18 जाईल, पण 32 ला जाणार नाही आणि 48 ला जातो. म्हणून लहानात लहान जो अवयव आहे तो म्हणजे कोणता आहे? 2. बे 9 18, बे 1 बे किती येतात? 16, बे 2 4 आणि बे 4 8. 9, 16 आणि 24. आता या संख्येचा असं कॉमन फॅक्टर, आता 9 ला 2 ना जाणारच नाही. आता 9 ला 3 ने जातो, परंतु 3 ने 16 ला जात नाही. 24 ला जाईल पण 16 ला जात नाही. म्हणून 18, 32 आणि 48 यांचा मसावी येतो 2. किती आला? 2. अशा पद्धतीने आपण मसावीची ओळख करून घेतली. या ठिकाणी लसावी मसावीचा भाग 1 या ठिकाणी समाप्त होतोय. आता लसावी शिकण्यासाठी आपण पुढील व्हिडिओचा वाट पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी ऐकून घेतलं आणि गणित शिकत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन, लक्ष खूप महत्त्वाचं आहे. या विद्यार्थ्यांनी सूचना लक्षात घ्याव्या. धन्यवाद. नमस्ते.